अयोध्येतील राम मंदिर देणगी अपहार प्रकरण समोर आल्यानंतर आता मुंबईतील श्री सिद्धिविनायक मंदिरातील देणगी अपहार प्रकरण समोर आलंय। यामुळे राज्यातील वातावरणही चांगलं तापलं आहे। सुरुवातीला काही कर्मचारी व्हीआयपी दर्शनासाठी भाविकांकडून पैसे घेत असल्याच्या तक्रारींची चौकशी सुरू झाली होती। मात्र त्याच तपासादरम्यान देणगी पेटीतून पैसे चोरले जात असल्याचा प्रकार उघडकीस आला। या प्रकरणात आता विरोधकांनी भाजपवर टीका करायला सुरुवात केली असून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मंदिरातून दरवर्षी तब्बल 18 कोटी रुपयांची अफरातफर झाल्याचा आरोप केला आहे। मात्र मंदिर प्रशासनाने हा आकडा फेटाळून लावत संबंधित आरोपींना पकडून चोरीला आळा घातल्याचा दावा केला आहे। नेमकं हे चोरी प्रकरण उघडकीस कसं आलं, सीसीटीव्ही फुटेज मध्ये नक्की काय सापडलं, पाहूयात याबद्दलची सविस्तर माहिती। नमस्कार, मी जान्हवी आणि आपण पाहत आहात टाइम महाराष्ट्र। मुंबईतील सिद्धिविनायक मंदिर हे देशातील सर्वात श्रीमंत आणि श्रद्धास्थान मानल्या जाणाऱ्या मंदिरांपैकी एक आहे। दररोज हजारो भाविक येथे दर्शनासाठी येतात आणि मोठ्या प्रमाणावर देणगी अर्पण करतात। मात्र याच देणगीच्या रकमेबाबत आता गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत। मंदिराच्या दानपेटीतील काही रक्कम गायब झाल्याच्या तक्रारीनंतर संपूर्ण प्रकरण हा चर्चेचा विषय बनला आहे। तपास सुरू असताना मंदिर परिसरातील एक महत्त्वाचा सीसीटीव्ही कॅमेरा बंद असल्याचं समोर आलं। त्यामुळे नेमकं काय घडलं, देणगीची रक्कम कुठे गेली आणि या प्रकरणामागे कुणाचा हात आहे याबाबत संशय अधिक गडद झाला असून तपास यंत्रणांसमोर अनेक प्रश्न उभे ठाकले आहेत। या प्रकरणात सिद्धिविनायक मंदिराचे विश्वस्त राहुल लोंढे यांनी सांगितलं की 2023च्या अखेरीस नवीन विश्वस्त मंडळाची नियुक्ती झाल्यानंतर व्हीआयपी दर्शनासाठी पैसे घेणाऱ्या कर्मचाऱ्यांचा शोध घेण्यासाठी सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येत होते। त्यावेळी काही कर्मचाऱ्यांकडून देणगी पेटीतून पैसे चोरले जात असल्याचं फुटेजमध्ये दिसून आलं। त्यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली आणि आरोपींना अटक करण्यात आली। मंदिरात भाविकांची संख्या वाढत असतानाही देणगीचे उत्पन्न मात्र स्थिरच राहिल्याने विश्वस्तांना संशय आला। त्यानंतर मंदिराचे अध्यक्ष आणि शिवसेना नेते सदा सरवणकर व विश्वस्त भास्कर शेट्टी यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची मदत घेतली। त्यावेळेचे एसीबी प्रमुख विश्वास नांगरे पाटील यांनी काही अधिकाऱ्यांना तपासासाठी नियुक्त केलं। सुरुवातीला काहीही संशयास्पद आढळलं नाही, मात्र तपास सुरू ठेवण्याचा सल्ला यावेळी देण्यात आला। तपासादरम्यान देणगी मोजण्याच्या प्रक्रियेवर विशेष लक्ष ठेवण्यात आलं होतं। याच काळात एका दिवशी देणगी मोजणीच्या ठिकाणचा सीसीटीव्ही कॅमेरा जाणीवपूर्वक झाकल्याचं आढळून आलं। त्यामुळे संशय अधिक बळावला। मार्च महिन्यात मंदिरातील कर्मचारी राजेंद्र पेंडुरकर याला पुजाऱ्यांच्या खोलीत ठेवलेल्या देणगी पेटीतून अधिकृत प्रतिनिधी उपस्थित असताना पैसे काढताना पकडण्यात आलं। त्यानंतरच्या तपासात आणखी 8 कर्मचारी या रॅकेटमध्ये सहभागी असल्याचं समोर आलं। विश्वस्त राहुल लोंढे यांच्या म्हणण्यानुसार हे काम एकट्या व्यक्तीचं असू शकत नाही। तपासात संपूर्ण रॅकेट उघडकीस आलं। याशिवाय व्हीआयपी दर्शनासाठी पैसे घेणाऱ्यासारख्या गैरप्रकारांमध्ये सहभागी असलेल्या आणखी 19 कर्मचाऱ्यांनाही निलंबित करण्यात आलं। या प्रकरणी 20 मार्च रोजी दादर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। पोलिसांनी 80,000 रुपये जप्त केले असून सीसीटीव्ही फुटेजमध्ये सुमारे 10 दिवसांच्या कालावधीत छोट्या देणगी पेटीतून वारंवार पैसे काढल्याचं समोर आलं। अटक करण्यात आलेले 8ही आरोपी सध्या जामिनावर असून त्यांच्या विरोधात आरोपपत्रही दाखल करण्यात आलं आहे। सिद्धिविनायक मंदिरात सुमारे 30 दानपेट्या दर बुधवारी उघडल्या जातात। आर्थिक अधिकारी आणि कार्यकारी अधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीने त्या सील बंद देखील केल्या जातात। वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली पेट्या उघडून निवडक कर्मचारी, शासन नियुक्त उपकार्यकारी अधिकारी आणि बँक प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत रक्कम मोजली जाते। त्यानंतर ती रक्कम तातडीने बँकेत जमा केली जाते। या प्रकरणात राज ठाकरे यांनी दावा केला आहे की चोरी उघडकीस येण्यापूर्वी मंदिराला दर आठवड्याला 50 लाख रुपयांपेक्षा कमी देणगी मिळत होती। मात्र आरोपींना अटक केल्यानंतर आणि देखरेख कडक केल्यानंतर ही रक्कम सुमारे 1.5 कोटी रुपयांपर्यंत वाढली। या अंदाजाने वर्षभरात 18 कोटी रुपयांच्या अपहाराचा अंदाज व्यक्त केला आहे। मात्र हा आकडा ना FIR मध्ये आहे ना आरोपपत्रात। मंदिर प्रशासनानेही हा दावा मान्य केलेला नाही। दादर पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलं की आम्ही 8 जणांना अटक केली होती। प्रत्येकाने सुमारे 10,000 रुपये अपहार केल्याचं आढळलं। या प्रकरणात आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे। मंदिर ट्रस्टला आणखी तपासाची गरज वाटत असेल तर त्यांनी न्यायालयात दाद मागू शकतात, असं पोलिसांनी स्पष्ट केलंय। या प्रकरणाची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनीही दखल घेतली असून एकनाथ शिंदे यांनी मंदिरात गेल्या 5 वर्षात जमा झालेल्या रोख देणग्या, दागिने आणि इतर मौल्यवान वस्तूंचे विशेष ऑडिट करण्याचे आदेश दिले आहेत। या निर्णयामुळे मंदिराच्या आर्थिक व्यवहारांची सखोल छाननी होणार असून देणग्यांची ही नोंद, दागिन्यांचा हिशोब आणि त्यांच्या व्यवस्थापनाची तपासणी केली जाणार आहे।
मंगळवारी मंदिर न्यासाचे अध्यक्ष सदा सरवणकर यांनी मंत्रालयात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली। जवळपास 20 मिनिटे झालेल्या चर्चेनंतर हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे। यावेळी अतिरिक्त मुख्य सचिव असीम गुप्ता यांना विशेष लेखापरीक्षणाची प्रक्रिया तातडीने सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले आहे। या निर्णयामुळे माजी अध्यक्ष आदेश बांदेकर यांच्या कार्यकाळातील आर्थिक व्यवहारांचाही आढावा घेतला जाणार आहे। श्री सिद्धिविनायक मंदिर न्यासाचे अध्यक्ष म्हणून आदेश बांदेकर यांनी नोव्हेंबर 2023 पर्यंत जबाबदारी सांभाळली होती। त्यानंतर त्यांचा कार्यकाळ संपल्यानंतर सदा सरवणकर यांची अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली। त्यामुळे गेल्या 5 वर्षांचा कालावधी तपासणीच्या कक्षेत येत असल्याने आदेश बांदेकर यांच्या कार्यकाळातील देणग्या, दागिन्यांची नोंद आणि आर्थिक व्यवहारांची ही देखील पडताळणी केली जाणार आहे। लेखापरीक्षणाचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील निर्णय घेतला जाणार असून कोणत्याही प्रकारची आर्थिक अनियमितता किंवा गैरव्यवहार आढळल्यास संबंधितांवर नियमानुसार कठोर कारवाई केली जाईल अशी माहिती मिळाली आहे। या चौकशीमुळे कथित देणगी घोटाळ्याबाबतचे आरोप कितपत खरे आहेत हे येणाऱ्या काळात स्पष्ट होणार आहे। तर तुम्हाला या घडामोडींबद्दल काय वाटतं? तुमचं मत आम्हाला नक्की कमेंट करून कळवा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।